मध्ये आपलं स्वागत आहे। मी आणि सहमत पवारचे ठळक बातम्या। हिंगोली इथे वंचित बहुजन आघाडी सभेला मोठा प्रतिसाद। बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनीच पाडली असे अभिमानाने सांगणाऱ्या ठाकरेंच्या पक्षाला मुस्लिम कसे मतदान करू शकतात असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी हिंगोलीत उपस्थित केले। ते प्रकाश थोरात यांचे प्रचारसभात बोलत होते। शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडल्याचा अभिमान असणाऱ्या ठाकरेंना मत देण्याऐवजी मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीला मतदान करावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले। पुढे ते म्हणाले की हजरत मोहम्मद पैगंबर सहित शीख, जैन व बौद्ध धर्माच्या देवी देवताच्या अपमानाबाबत कायदा करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेहमी केली आहे। पैगंबराचा विचार करून मुस्लिम मतदारांनी वंचित बहुजन आघाडीवर पर्याय निवडावा असे आवाहन त्यांनी केले। शेतकऱ्यांना पिकविलेले सोयाबीन पळीक्या भावात खरेदी करून चढत्या भावात परदेशात विकणाऱ्या दलालासाठी सरकार काम करत आहे असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला। दलित, मुस्लिम व ओबीसी समुदायाच्या हिताच्या रक्षणासाठी विधानसभेत आवाज उठवायचा असेल तर वंचित बहुजनचे प्रतिनिधी सभागृहात असावे असे ते म्हणाले। हिंगोली ते रविवार झालेल्या प्रकाश आंबेडकरांच्या सभेला यापूर्वी कधी एवढी गर्दी पाहायला मिळाली नाही। सभेला हिंगोली विधानसभा मतदारसंघातील प्रकाश आंबेडकरांना मानणाऱ्या मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती। बाबरी मस्जिद माझ्या शिवसैनिकांनीच पाडली असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब त्यांच्यासोबत आलेले त्यांचे मित्र वाघमारेजी, आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष अनिलजी कांबळे, उपस्थित सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुक्याचे अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आपण शब्द करायच्या उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र व माझ्या माता भगिनी, या ठिकाणी आपण सर्वजण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या ऐकण्यासाठी आलेले आहात। मी आपला जास्त वेळ घेणार नाही। मित्र हो, प्रत्येक निवडणुकीमध्ये आपल्याकडे मतदान मागण्यासाठी प्रत्येक पक्षाचा उमेदवार येत असतो। या ठिकाणी मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये माझं भाषण संपवणार आहे। आज जे काही या ठिकाणी भाजपचे उमेदवार तानाजी मुटकुळे असतील, उपसभापतीच्या महिला उमेदवार रुपालीताई असतील आणि अपक्ष उमेदवार 3 वेळ काँग्रेसचे आमदार राहिलेले आणि 2 वेळ पडलेले आता अपक्ष राहिलेले भाऊराव पाटील गोरेगावकर असतील आणि मी प्रकाश थोरात वंचित बहुजन आघाडीचा अधिकृत उमेदवार या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहे। तुम्ही तुमच्या नजरेसमोर, तुम्ही तुमच्या छातीवर विचार करा, या 3 जे उमेदवार आहेत, एक वर्षापूर्वी मार्केट कमिटीचं इलेक्शन झालं होतं, एक ठिकाणी एकत्रित होते। वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार मार्केट कमिटीला एकत्र होतात आणि आता वेगवेगळ्या राज्यात मित्र फक्त आपल्या सोबत जाऊन वाचून निर्मिती म्हणून खाण्याचं काम या ठिकाणी करत आहे। सामान्य कोण आहे 10 वर्षांमध्ये या विधानसभा मतदारसंघामध्ये काय काय कारभार केले आणि किती भ्रष्टाचार केला आपला सर्व जनतेला सर्व सोच आहे। म्हणून आज त्यांची गावाकडे गावी येत नाही, त्यांना गावातला मोठा मिळतो। रायगडसाठी बरोबर दुश्मनी मिळतो, रायगड सर्व शेतकऱ्यांनी स्वच्छ टाकतो। काही लोकांना सांगितलं की ते मुलं राहते नोकरीला, कोणाच्या जवान नोकरीला कारखाना जवळ नाही, पैसे मात्र खाऊन टाकले या ठिकाणी।
आणि ज्यांचे कधी त्यांच्याबद्दल तुम्हाला कोणालाही सांगायचं काम नाही, कोणाला घरात घ्यायचं काम नाही. त्यांना 12 वाजेपर्यंत चालू होतं आणि सकाळी 12 वाजता उठतात. अशा लोकांना मतदान करणार का? ही जागा हिंगोलीची महिलेसाठी असून नाही. या ठिकाणी पुरुष सुद्धा राहू शकतो आणि 22 पुरुष मध्ये एकच महिला कशी, हे सुद्धा प्रश्न अर्थचिन्ह आहे मित्र. त्याचं कारण काय? यांना कोणता फायदा जागा नाही. तुमच्या गावात गेलं तर 100 प्रश्न विचारतील. कधी तुम्ही आमच्या माती धावण्याला आले होते का? कधी तुम्ही आमच्या लग्नाला आले होते का? नाही. कधी मुस्लिम समाजाचं माती लागले होते का? नाही. कधी मुस्लिम समाजाचं गेले होते का? नाही. अशा लोकांना तुमच्या सुधारत नाही, तुमच्या विकासाच्या कामात नाही, त्या लोकांना तुम्ही मतदान करणार का? हे लोक जर पुन्हा निवडून आले तर तुम्हाला यांच्यावर दरवाजे सुद्धा बंद राहतील मित्र. 3 भावमध्ये या ठिकाणी अंतर होता. एखाद्या गावात पण सांगा की सांगण्याचं काम केलंय. फक्त 15 वर्ष यांनी मोबाईल खेळण्यात घातले. 1 वर्षात 3 आदिवासी होतात. 15 वर्षात 45 आदिवासी झाले. भाऊप्रमाणे एखादी क्लिप दाखवली. मी विकासाच्या कामावर बोललो, मी महाराष्ट्रावर बोललो, मी देशांवर बोललो, मी तिथे बोललो. फक्त मोबाईल खेळत बसला. ज्यावेळेस चलून होता, राज्यात सत्ता होती, केंद्रात सत्ता होती, काही विकास केला नाही. आता मास्तर झालाय, डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही, पायात झाले, मागं बघता लागला. मित्र, या ठिकाणी बाळासाहेब बोलणार आहे. मी थोडक्यात या लोकांचा तुम्हाला परिचय करून दिला. यांचे कारनामे सांगितले, त्यांचे कर्तव्य सांगितले. यांनी फक्त घरातून याचं काम केलं, यांनी फक्त भ्रष्टाचार करण्याचं काम केलं. तुमच्यासमोर मी 3 वेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो, मी 1 वेळेस सभापती होतो, 6 वर्ष मार्केट कमिटी होतो. आता एखाद्या माणसाला 8 रुपये 10 रुपयाचं भक्त मानलेलं आहे.